सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मागच्या 8 ते 10 दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय आणि आपण पाहू शकता आपण सध्या आहोत द्वारकाधीश सोसायटीच्या ठिकाणी। आपण पाहू शकता या ठिकाणी एक महिला जी आहे ती एका वयोवृद्ध आजीला जी की पेशंट आहे तिला दवाखान्यात नेण्यासाठी कशा पद्धतीने कसरत या ठिकाणी करावी लागते ते आपण या ठिकाणी पाहू शकता। खरं तर ड्रेनेजच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे सोलापूर शहरातील आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नागरिकांना दररोज अशा पद्धतीच्या समस्यांना सामोरे आहे ते जावं लागत आहे। खरं तर दुर्गंधीयुक्त हे पाणी आहे आणि त्यामुळे आरोग्याचा प्रश्न जो आहे तो आता निर्माण झालेला आहे। आता काय सांगाल, खरं तर आपण पाहतोय की मागच्या 8 ते 15 दिवसापासून हे पाणी इकडे साचलेलं आहे, अतिशय दुर्गंधयुक्त पाणी आहे। महापालिकेकडनं काही दखल घेतली गेली आहे का? नाही, गेली 10 ते 12 दिवस आम्ही आयुक्त परत तिथले सगळे अधिकारी आमदार खासदार प्रत्येकाकडे तक्रारी केली। प्रत्येक जण आले, नुसते येऊन बघून गेले, पण त्याच्यावर कुणीही तोडगा काढला नाही। असं करू तसं करू म्हणून फक्त आश्वासनं दिलेली आहेत। आज या पाण्याला घाण वास सुटलेला आहे। आज हे पाणी ड्रेनेजचे तिकडून येऊन इथे मिक्स झालेलं आहे आणि आज गेली गुडघाभर पाणी हे जवळजवळ 10 ते 12 दिवस आहे। त्याच्यातून चालत आम्हाला गाड्या तिकडे लांब पार्क करावं लागतात। वस्तूसाठी पण अडचण यायला लागलीये। गृहोपयोगी वस्तू दूधवाले येत नाहीयेत, कोणी शाळेचे व्हॅन लवकर येत नाहीयेत, मुलांना तिथपर्यंत सोडा म्हणतात येऊन, दुपारी मुलांना शाळेवरून येताना पाण्याचा त्रास आहे। सगळ्या गोष्टीची अडचण आहे। हे बघणार कोण आहे? ह्या सगळ्यात जबाबदार कोण आहे? नक्की तुम्हाला काय समस्या आहे? माझी गाडी बंद पडली आहे, त्या सायलेन्सर मध्ये पाणी जाऊन मला किक दुसऱ्याकडनं मारून घ्यावं लागते, म्हणजे जेंट्स माणसाकडनं। आणि मुलांना दोघं बसून परत त्यांना उतरून जावं लागतं मुलांना। आणि परवा साप बघितला आम्ही इथं पाण्यामध्ये, मुलं फार घाबरायला लागलेत की पाण्यात उतरायला पण, आणि उतरल्याशिवाय तर गाडी पुढे जात नाही, हा प्रॉब्लेम आहे। नक्कीच आपण बघू शकता की या महिला ज्या आहेत त्या आता या पाण्यामध्ये उतरलेल्या आहेत। काही बांधव युवक जे आहेत ते पाण्यामध्ये बसून या गोष्टीचा निषेध करतायत। पाण्यामध्ये बसलाय तुम्ही, कोणाचा निषेध करताय नेमकं? आम्ही प्रशासकाचा निषेध करतो, महापालिका अधिकाऱ्याचा निषेध करतो। प्रथमतः आम्हाला एवढं सांगायचं आहे की ज्या नागरी समस्या सुरू आहेत, तुम्ही महापालिके अधिकाऱ्यांनी एवढा मोठा कर या भागातून वसूल करता, मग सुविधा का बरं देत नाही? तर आमची एकच मागणी आहे ना, जे आता आमच्या माथाबे हाल होत आहेत त्या हालाचे कारण म्हणजे महापालिका प्रशासक आणि महापालिकेचे अधिकारी। सांगायचं एवढंच आहे की जे गाड्या, आता मला महापालिका अधिकाऱ्यांना मागणी करायची आहे, जे गाड्या बंद पडलेत त्यांनी खर्चानी ते गाड्या चालू करून द्याव्यात। नक्कीच आपण बघू शकतोय हा आक्रोश आहे इकडच्या नागरिकांचा। अतिशय सुसभ्य अशी सोसायटी या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकता जीवितहानी जर ह्याच्यात काही झाली, आज साप फिरायला लागलेत किंवा पाण्यामध्ये शॉक गेला, ह्याच्यात जर जीवितहानी झाली तर प्रशासन जबाबदार आहे का? आणि याला काय तुम्ही भरपाई म्हणून काय देणार आहे काय? नुसतं चुकीच यायचं जायचं हे किती दिवस चालणार आहे? लोकप्रतिनिधी आले होते का? लोकप्रतिनिधी सगळे येऊन गेले। कोण कोण आले? आयुक्त येऊन गेले, आयुक्त आले होते, त्या अकुलवार मॅडम होत्या, आमदारांचे लोक येऊन गेले, आमदारांचे लोक। नक्कीच आपण पाहू शकतोय की अतिशय विदारक अशी परिस्थिती सोलापूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। खरं तर झोपडपट्टी असेल त्या ठिकाणी तर प्रशासनाचं अतिशय दुर्लक्ष आहे, मात्र ही सुशिक्षितांची सोसायटी आहे। इकडच्या नागरिकांना जर अशा पद्धतीच्या समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर गाव कुशाबाहेर राहणाऱ्या किंवा झोपडपट्टी एरियामध्ये राहणाऱ्या लोकांना कशा पद्धतीच्या समस्यांना सामोरं जावं लागत असेल हे चित्रही विदारक असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।